वडाच्या झाडाखाली जसं नेहमीचं दृश्य असतं बसलेलं तसं इकडे दिसतंय। आणि इथे मागे धनगर समाजातील लोक म्हणजेच धनगर समाज जे मेंढ्यांना पाळते ते इथे दिसतंय। आणि असं छोटंसं तलाव आहे इथे क्रिएट केलेलं, एकदम मस्त। म्हणजे किती छान मेंटेन केलं, म्हणजे ठरवलं तर तुम्ही किती छान मेंटेन करू शकता याचं उत्तम उदाहरण आहे हे। बैल कुठेही खोटे वाटत नाही, इतके रिअल वाटतात। म्हणजे मूर्तिकारांचं खरंच कौतुक जितकं करावं तितकं कमी आहे। इथे नांगरणी चालू आहे। काय माहिती, मला खोटं वाटतं कारण ते पाणी हालत नाहीये। इतकं सुंदर, हे लगोरेच बोलतात ना याला, स्टोन। पुढे हा खेळ आम्हाला नाही माहिती बाबा, वंट्यांचा खेळ काय आहे। पाण्यामध्ये पाणी तर नाही आहे ना पण इकडे। हा म्हणतोय थांबा थांबा असं काहीतरी चालू आहे। अच्छा, उडतात ना म्हैशी। ते कुत्रे पण इतके खरे वाटतात ना। एक स्त्री आहे, शेळी राखणारी स्त्री, सुंदर। हे काका तर असे 2 मिनिटासाठी खरेच वाटतात आपल्याला। म्हणजेच नॅचरल गोष्टी म्हणजेच नेचर आणि मॅनमेड गोष्टी म्हणजे ह्या मूर्त्या, याचं इतकं सुंदर कॉम्बिनेशन आहे ना, काय म्हणजे भरपूरच सुंदर। लहान मुलांचा खेळण्यातला जो आनंद आहे तो मूर्तिकारांनी इतका सुंदर, म्हणजे काय बोलू, काय विजन असेल हे सगळं बनवण्याच्या मागे। म्हणजे लहान मुलांना नक्की आणावं असं ठिकाण आहे हे। खूपच सुंदर।